रामकृष्ण हरी माऊली, श्री क्षेत्र गोपाळवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांची दिंडी इथून पंढरपूरला पायी वारी निघालेली आहे. आणि या वारीमधला एक अनुभव सांगतो, इतक्या आनंदाची गोष्ट सांगतो. संसारामध्ये कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला फुकट होत नाही, पण या वारीला पांडुरंगाच्या भरोश्यावर तुम्ही बिंदास निघायचं. तुम्ही आजारी पडला, तुम्हाला काय भूक लागली, तहान लागली, सगळं जाणणारे भक्तगण आहेत. तुम्हाला वैद्यकीय सुविधा आहे, कुणी आजारी पडला त्याला गोळ्या औषधं उपचार पद्धती आहे, ॲम्ब्युलन्स बरोबर असते, जेवणाची तयारी भरपूर असते. माऊली वारीच्या आयोजकाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. त्यांच्या उत्तम नियोजनामुळे लाखो वारकरी भक्तिभावाने, शिस्तीत आणि आनंदाने या वारीत सहभागी होतात. त्यांचे या सेवाभावी कार्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता. माऊली माऊली, पांडुरंग पांडुरंग. मित्रांनो, जिथे जाऊ तिथे खाऊच्या या भागामध्ये आपण वारकऱ्यांचा दिंडी सोहळा दाखवत आहोत. तर या दिंडी सोहळ्यामध्ये या भागाच्या शेवटी आपण वारकऱ्यांना फुल नाही फुलाची पाकळी सेवा म्हणून काहीतरी देणार आहोत. त्यासाठी हा भाग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. झालो वारकरी, झालो वारकरी, विठुरायाचा मी झालो वारकरी, झालो वारकरी. संसारापेक्षा, सगळं सुखापेक्षा सर्वात मोठं जर परम सुख असेल तर पंढरीची वारी. महाराष्ट्रामध्ये एक नंबर भरणारी ही यात्रा पंढरपूरची. अगदी खेड्यापाड्यांना, लहान बालकापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत हे सर्वजण पंढरपूरच्या वाटेने इतके आनंदाने निघतात. हा उल्हास वेगळाच असतो. ह्याला कोणी सांगायला नाही, कोणी कंट्रोल करायला नाही. जो तो आपापल्या वाटेने शिस्तबद्ध पद्धतीने पांडुरंगाला जात असतो. नारेवाडी तालुका बार्शी या गावचे सरपंच आपल्या श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी या दिंडीच्या पायी सोहळ्यामध्ये 3 वर्षापासून आहेत. अनेक गावच्या दिंड्या जातात, आमच्या गावची दिंडी मागे राहिली होती. मग आता या गावाने सुरुवात केली. ही एक संकल्पना चांगली मांडली. बरेच वर्षापासून पंढरपूरची वारी करणारे आमचे सुखदेव अण्णा गिरमे यांनी सगळ्यांच्या मनामध्ये उतरवला. अनेक जण आहेत, सगळेच त्यात उतरले, परंतु आता त्याची संख्या वाढत चाललेली आहे. ग्रामस्थांमध्ये सुद्धा भक्तिमय वातावरण तयार झालंय. आता इथून आम्ही जे निघणार ते डायरेक्ट देहूमध्ये जाणार. आपला मुक्काम देहूत एक मुक्काम होतो आपला, देहूमध्ये जाणार आणि तिथून त्यांच्या बरोबर पंढरपूर पर्यंत पायी दिंडी चालणार. आता सकाळच्या नाश्त्याची सुरुवात झालेली. दिंडी निघताना सुरुवातीला नाश्ता सकाळचा होता, आधी पोटोबा मग विठोबा. ही जी मन आहे ती खरोखर आहे. आता पहिल्यांदा सगळ्यांचा पोटोबा होणार आहे. हा, तर आता पोटोबा करून घेतो. मित्रांनो, विनेगरी म्हणजे ह्या टाळ, मृदुंग, त्याच्या जोडीला विणा ही कंपल्सरी आहे. आणि विणे करायचा असेल तर तो इथून एकदा गाड्यामध्ये विणा घातली की पंढरपूरला पोहोचेपर्यंत, आणि पंढरपूरला पोचून परत परतीच्या वारीला पण त्यांना यावं लागतं त्याच मार्गाने आणि तिथपर्यंत पोचायचं. माऊलीच्या पालखीवाले असेल, दिंडीवाली माऊली जातात, इकडं तुकाराम महाराजांना तिथं बी जातात, जागेपर्यंत ते पोहोचणार असे विनेकरी. आता बऱ्याच जणांना जवळपास 90% लोकांना विना काय माहिती, पण 10% लोकांना आजही विना माहीत नाही. आता ही विना गाड्यात घेतली इथून की जागेपर्यंत
खाली उतरावणी नाही, परत येताना बी तसेच. आता नाश्ता झालं. जेवण किती वाजता? नाश्ता झाला. जेवण किती वाजता? जेवण आता 10-11 होईल. 11 वाजता जेवण होईल. चालली रातच्यापासून स्वयंपाकाची तयारी. त्यांनी सगळे व्यवस्था व्यवस्थित आहे. हा हा हा. आचार्य मामा, हा मामा बोला. आज काय मेनू आहे? आज आहे पिवळा बटाटा, वरण भात, चपाती, हा जिलेबी. वा, पिवळा बटाटा, हा वरण भात, चपाती, जिलेबी. जिलेबी. आपल्या वारकरी महिला ते हा समजा. चपाती लाटा. मग बाकी जिलेबी लिहायला तुम्ही आहे. हो वरण भात करायला. हो. महिलांचा जो स्वयंपाक आहे किंवा तुम्हाला गरीबी आहे आणि वारीच बी आहेच की. आहे की. आज चपात्या लाटायच्या आणि हे लसूण सोलणं कुठं काय. आचारी जरी असला तरी महिलांशिवाय स्वयंपाक पुरा होत होत नाही. नाही. हा. आचार्य चपात्याने लाटू शकत. माणूस म्हणतो आचार्याने स्वयंपाक केला, पण महिला कुठेही बघा तुम्ही, लग्नाचा स्वयंपाक असू द्या, पुऱ्या लाटायला, चपाती लाटाय महिलाच. महिलाची बी आरासच नाही कशी. बरोबर आहे. आता हे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही प्रवासात स्वयंपाक करता. आता काय झाले, इथे एकाच जागेवर थांबावं लागलं लगातार. हा. त्या पावसामुळे आडवं आले त्यात. बरोबर आहे. त्याला पाऊस बी पाहिजे, पण यंदा लेट झाला. हाती झाला ग. पावसामुळे जरा थोडी अडचण आली म्हणून हा, हा, हा. थांबावं लागली. हा हा, काय करावं. बरोबर आहे. जरी त्यांनी मार्ग मोकळा केला तर आपण जाऊ पुढं. बरोबर आहे. आता उलट जायचं नावच नाही, पुढंच निघायचं. मग काय करायचं मग. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण महाराज मंगलमूर्ती मोरया. अप्रतिम टेस्टी पिवळा बटाटा आणि चपाती. कुठे बी जा, जेवण तर पाहिजे, खायला पाहिजे. वारीला जा, पाहुण्याकडे जा, जत्रेला जा, त्यातून हे टेस्टी जेवण. अगदी वैष्णवांच्या पंक्तीला जेवायचा योग आलाय. जेवढे वारकरी तेवढा वैष्णव पंथ. आणि वैष्णव पंथात त्यांनी स्वतः बनवलेला स्वयंपाक प्रवासादरम्यान, त्याची चव, त्यांच्या बनवण्याच्या भावना, या माता भगिनी, वारकरी भगिनी त्यांनी मिळून, आचार्य मामांनी सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केलेला आहे. स्वादिष्ट चव आहे. श्रीनाथ मस्कोबा व माता योगेश्वरी, मुक्काम पोस्ट गोपावाडी, तालुका दौंड, जिल्हा. दिंडी सोहळा गोपावाडी मधून प्रस्थान होत आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.
झालो वारकरी झालो वारकरी विठुरायाचा मी झालो वारकरी झालो वारकरी मुखी जय जय हरी पांडुरंग हरी विठुरायाचा मी झालो वारकरी विठुरायाचा मी झालो वारकरी झालो वारकरी. पायी सोहळा चालायला वेगळाच आनंद वाटतोय आणि विशेष म्हणजे वैष्णवांचा मेळा. सगळे आनंदाने चाललेत. वरुण राजेने एवढी कृपा केलेली. अनेक लोक भयभीत झाली पावसाला, पण पावसाची तमा न बाळगता जातो तो फक्त वारकरी. पाऊस असो पाऊस नसो. आता शेवटपर्यंत चालत का? वा वा असं पांढरण जोश देतो का? पांडुरंग तेच देतो, पहिली वारी आहे. वा वा. पोचू द्या म्हणा पांडुरंगापर्यंत. असं वाटतंय चालाय जोर येतं का नाही? पांढरंग नाव घेतोय. मित्रांनो, सकाळच्या नाश्त्यानंतर आता सर्व वारकऱ्यांना भूक लागलेली आहे. पायी चालल्यामुळे भूक अजून वाढते, परंतु जेवणही तसंच आहे. गरमागरम भात, शेवगा आणि भोपळ्याचं सांबर आहे आणि जोडीला गोड म्हणून बुंदी आहे. छानपैकी याच्यावरती ताव मारायचा, पोटभर जेवायच्या वारकऱ्यांनी. दुपारची थोडी विश्रांती घ्यायची आणि नंतर पुढच्या प्रवासाला लागायचा. असा पहिला दिवसाचा दिनक्रम आहे. स्वयंपाक झाला पूर्ण? बुंदी रात्री बनवली. त्यात काय बनवलं? भात तयार झाला. हा आणि त्या पातेल्यात काय? त्याच्यामध्ये सांबार बनवलाय. हा वा. लई धार्मिक कार्य असेल, प्रसादाचा कार्यक्रम असेल, गोड तर पाहिजेच. त्यात जास्त आवडीचा असेल तर बुंदी. बुंदी हा एकमेव असा पदार्थ आहे, तो लगेच शिळा होत नाही बाकीच्या पदार्थांसारखा. शिरा वगैरे नंतर लवकर खराब होतो. बंदीचे सुर इंद्रदेव अवधे सोडून या देईजे बोला पुंडलिका हे ज्ञानदेव सारा पंढरीनाथ भगवान की जय. पुत्र रघुवीर लंके प्रतिधाडीर नवे तो दस्कंदरा प्रतिवीर बोले बरा चांगला वाक्याचे मधुरे अति रुचकर मान्य सभा मंडळी सीता सुंदरी देवरुरी जय कीर्ती महामंडळी बोला मस्कुवा देवाची करावी सेवा मंडळींना तुम्ही सावकाश जेवा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
पाहुण्याची कोणी वाट बघत नाही, पण वारकऱ्यांची वाट लोक बघतात बरं का. वारकरी जीव घातला पाहिजे. अनेक लोक मी पाहिली 5 तरी वारकरी जेवायला घालतात. ते ऐपत कमी असो जास्त असो घरगुती वाहना जेवायला नेणार. ही एक पूर्वीपासून प्रथा चालत आली. सांगू शकत नाही का, मग तेवढ्या प्रेमाने त्याने वाढले त्यात चव असणारच ना. मोठ्या क्वांटिटीमध्ये तेवढ्या जिव्हाळ्यानी. माझा वारकरी बंधू माझे दिंडीकर पंढरपूरला चाललेत. हे बडंग या टीमला मी विनंती केली आणि बडंग टीमने संपूर्ण आपल्या आलेले जेवढे पाहुणे आहेत तेवढ्या पाहुण्यांना रेनकोट दिलेत. त्यामुळे वारकरी भिजणार नाही. झालो वारकरी, झालो वारकरी, विठुरायाचा मी झालो वारकरी, झालो वारकरी. मुखी जय जय हरी पांडुरंग हरी, विठुरायाचा मी झालो वारकरी, विठुरायाचा मी झालो वारकरी, झालो वारकरी. माझा वारकरी भिजत जायला नको. रेनकोट दिलाय प्रत्येकाला. जे वारीला जाणार आहे त्या वारकऱ्याला कुणालाही भिजून देऊ नका, प्रत्येकाला द्या. माऊली या भागासोबतच देवश्री भक्तीचा आषाढी वारी विशेष नवीन गाणं झालो वारकरी नक्की पहा. वारकरी भक्ती, विठ्ठल नाम आणि पंढरीच्या ओढीने भरलेले हे गाणं पाहण्यासाठी यूट्यूबवर देवश्री भक्ती सर्च करा. झालो वारकरी, झालो वारकरी, विठुराया